अस्सलाम वालेकुम. आज आपण बनवूया चिकन बिर्याणी. पहिले मी एक मसाला तयार करणार आहे. त्यातला मी घेतलं 10-12 काली मिरी, 2 इलायची, 2 तुकडे दालचिनीचे, जावित्री, स्टार फूल, हिरवी इलायची, धने, जिरे, बडीशेप आणि त्याला मी बेस भुजून घेतलो आहे आणि बेस त्याला बारीक करून घेऊया. आपण तयार केलेलो मसालो, गरम मसालो, परत हळदी, मिरची, थोडंसं बिर्याणी मसालो आणि मीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, दही आणि ही सगळं आपण चिकनला टाकून बेस मिक्स करून घेऊया. त्यानंतर बिरिस्तो टाकायचो आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण त्यातल्यानंच. मिक्स करून आता 4-5 तासासाठी आपण त्याला मॅरिनेट होऊन देऊया. त्यानंतर मी 3 टमाटरची प्युरी घेतलो आहे आणि त्याला बेस ऑइलला फ्राय करून घेतलो आहे. त्यात कढीपत्ता आणि तेजपत्ता पण टाकायचा. मी पहिले टाकायला विसरलो होतो. पहिलेच टाकायचा तेलातला की तेजपत्ता, कढीपत्ता आणि मग टमाटो फ्राय करून घेऊया आणि मग आपला मॅरिनेटेड चिकन त्यात आपण टाकूया. आता आपल्याला चिकनला 80% कुक होईस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. मंदी आपल्याला चिकनला चेक करत राहायचं आहे. दांडी मारायची. थोडासा पाणी लावायचा त्याला, ज्याने की ती बेस शिजेल. चिकन शिजते तोपर्यंत आपल्या धानाची तयारी करून घेऊया. पाण्यातला 2 चम्मच तेल टाकून खडे मसाले टाकायचे, जिरा टाकायचा, पुलाव पत्ती आणि एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकायचा. 1 किलो राईस धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि मग ती राईस बेस उकळून घ्यायचा. 90% राईस कुक झाला पाहिजे. आता आपल्या चिकनला बघूया. चिकन पण ऑलमोस्ट कुक झालं आहे. तुम्ही बघू शकता की चिकन आता बेस कुक झालेलं आहे. आता आपण आपला बॉइल्ड राईस आहे त्याची आता आपण ह्याच्यावरती लेअरिंग करून घेऊया. सोबत बटाटे फ्राय होत आहेत. त्यात मग मी कलर्स टाकलो आहे. मला क्रिएट करायचा होता सॅफ्रॉन, व्हाईट आणि ग्रीन, पण ती येल्लो झाला. तर ठीक आहे, काही बात नाही. आता आपण त्यातला 2 चम्मच तूप टाकलो आहे. मग कोथिंबीर टाकलो आहे वरची गार्निशिंगला आणि बिरिस्तो टाकून घ्यायचं आहे बस. आणि मग आपले फ्राय केलेले बटाटे टाकून घेऊया. आता आपण बिर्याणीला 20 मिनिटासाठी दमात देऊया आणि मग सर्व करूया पापड आणि रायत्यासोबत.